शेतकरी मित्रांनो नमस्कार. रासायनिक खताची किमती 2026 खरीपला आपल्याला काय भाव मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो 10-26-26 जे आहे आपल्याला मागील वर्षी 1850 रुपयाला आपल्याला मिळायचं ते आता 2150 रुपयानं वाढ झाली आहे. DAP 1840 जे आहे 1350 रुपयांना मागील वर्षी मिळायचं त्या ह्याही वर्षी आपल्याला 1350 रुपयालाच मिळणार आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे दुसरं खत 15-15 जे आहे मागील वर्षी 1650 रुपये MRP होती, ती चालू वर्षाला 2050 रुपये झाली आहे. त्याच्यात भरपूर वाढ झालेली आहे 15-15मध्ये शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर 12-32-16 जे आहे मागील वर्षी आपल्याला काय रेट मिळायचं शेतकरी मित्रांनो 12-32-16 1900 रुपये, ते आता 2025 रुपये लोक आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर 20-20-013 जे आहे शेतकरी मित्रांनो मागील वर्षी 1450 रुपयाला मिळायचं, यावर्षी 1800 रुपये त्याची किंमत झाली आहे. भरपूर वाढ झालेली आहे 20-20-013मध्ये चालू वर्षाला. त्याच्यानंतर युरिया हा 45 किलोची बॅग आपल्याला 266 रुपयाला मिळायची. चालू वर्षाला 266 रुपयालाच युरियाची बॅग आहे. युरियामध्ये कुठलाही प्रकारची वाढ झालेली नाही मित्रांनो. त्याच्यानंतर 9-24-24 जे आहे शेतकरी मित्रांनो 9-24-24 मागील वर्षी 2100 रुपयाला होतं. चालू वर्षाला जवळपास 2200 रुपये त्याची किंमत झाली आहे. याच्यामध्ये बी बऱ्यापैकी वाढ झालेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जे आहे 14-35-14 आपल्याला मागील वर्षी 1800 रुपयाला मिळायचं, ते जवळपास 2100 ते 2200 रुपयाच्या आसपास नवीन त्याची किंमत झाली आहे. याच्यामध्ये वाढ झाली आहे मित्रांनो. 8-21-21 जे आहे मागील वर्षी आपल्याला काय रेट मिळायचं 8-21-21 1800 रुपयाला 40 किलोची बॅग होती, ती आता 2300 रुपयाला 40 किलोची बॅग झाली आहे शेतकरी मित्रांनो. याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. भरपूर खताची किमती वाढल्या आहे शेतकरी मित्रांनो. 19-19 जे आहे 19-19मध्ये सुद्धा वाढ झाली आहे. 2000पर्यंत आपल्याला मिळायचं ते 2200 ते 2300 रुपयाच्या आसपास आपल्याला चालू वर्षाला मिळू शकतं. याच्यामध्ये वाढ झाली. त्याच्यानंतर 16-16 जे आहे शेतकरी मित्रांनो ते 1600 रुपयाला आपल्याला मागील वेळी मिळायचं, आता 1650 ते 1700 रुपये नवीन किंमत 16-16ची झाली आहे. पूर्णच खतामध्ये बऱ्यापैकी वाढले आहे. त्याच्यानंतर SSP दाणेदार आणि पावडर म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार पावडर हे एक पावडर 400-450-500 रुपयाला मिळायचं आणि 500-600 रुपयाला दाणेदार मिळायचं. याच्यामध्ये बी 100 ते 150 रुपयाची प्रति बॅगप्रमाणे वाढ झाली आहे. जवळपास 650-700 रुपये दाणेदार मिळेल शेतकरी मित्रांनो. आणि म्युरेट ऑफ पोटॅश जे आहे शेतकरी मित्रांनो मागील वर्षी आपल्याला काय रेट मिळायचं म्युरेट ऑफ पोटॅश हे 1975 रुपये नवीन रेट झाले. 1800 रुपये मागील वर्षी रेट होते शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर 28-28मध्ये बी बऱ्यापैकी वाढ झाली. कमी शेतकरी वापरतात पण 28-28 बी जवळपास 2000च्या आसपास आपल्याला मिळू शकतं चालू वर्षाला. याच्यामध्ये बी वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि त्यानंतर बाकीचे जे रासायनिक खतं आहे जसं 24-24-0 हे बी खत मोठ्या प्रमाणात शेतकरी वापरतात. 24-24-0 आपल्याला 1900 रुपयाला मिळायचं, ते आता 2200 रुपये किंमत 50 किलोच्या बॅगेची झाली आहे. याच्यामध्येही भरपूर वाढ झाली आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर 14-28 जे खत आहे हे बी भरपूर शेतकरी वापरतात. 14-28चे नवीन वर्षाचे रेट काय आहे 14-28मध्ये सुद्धा वाढ झाली आहे शेतकरी मित्रांनो. हे जवळपास 1700-1800 रुपयाला मिळायचं, याच्यामध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो यंदा खतं भरपूर वाढले आहे. त्या अमिनोम सल्फेट ही जी 50 किलोची बॅग मिळायची शेतकरी मित्रांनो युरियाला पर्याय म्हणून, याची जी सध्याची रेट आहे 1150 रुपये आहे आणि मागील वर्षी हे 950 रुपयाला आपल्याला मिळायचं. याच्यामध्येही भरपूर वाढ झाली आहे शेतकरी मित्रांनो. चालू आर्थिक वर्षाला 2026ला रासायनिक खताच्या किमती भरपूर वाढलेल्या आहे मित्रांनो. जवळपास 200-300-400 रुपयाचा, काही बॅगमध्ये 500 रुपयाचा फरक पडलेला आहे. आणि यावर्षी शेतकऱ्यांना सगळीच खतं जवळपास नवीन MRPनं घ्यावी लागणार आहे. रासायनिक खतामध्ये आणखीन मायक्रोन्यूटन्स वगैरे झिंक फेरस हे भरपूर खतं येतात मायक्रोन्यूटन्समध्ये, याचीही भरपूर किमती वाढलेल्या आहे. मॅग्नेशियम सल्फेट झालं हे आपल्याला 500-550 रुपयाला बॅग मिळायची, ती जवळपास 700-750 रुपयाला मिळत आहे शेतकरी मित्रांनो.